नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत बांगड्याचं कालवण। बांगड्याचं कालवण करण्यासाठी इथे मी 3 बांगडे घेतलेले आहेत। हे स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले आहेत। आता इथे आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण नंतरून सुद्धा आपण मीठ घालणार आहोत। त्यानंतर पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे, अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे, पाव चमचा लाल तिखट घ्यायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला कोकमाचा आगळ घालायचा आहे। नंतर सुद्धा आपण कोकम घालणार आहोत, पण आधी आगळ घालूया। आपण इथे कोकणी पद्धतीनुसार हे बांगड्याचं कालवण करत आहोत। आता आपण हे घेतलेले सर्व साहित्य एकजीव करून घेऊया। मच्छीला चांगले लागले पाहिजे याप्रमाणे चांगले लावून घ्या। तर इथे मसाला, मीठ, हळद आणि आगळ चांगलं मी लावून घेतलेलं आहे। आता हे 10 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे छान असं एकजीव होईल। आपली मच्छी मुरेपर्यंत आपण वाटण करायला घेऊया। तर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेत आहे। त्यानंतर लसूण पाकळ्या लहान मी घेतलेले आहेत 15, थोडी कोथिंबीर, 3-4 त्रिफळ घ्यायचे। ते 4 माणसासाठी मी हे कालवण करत आहे, त्याप्रमाणे मी साहित्य घेतलेलं आहे। आणि सुक्या मिरच्या घेतलेल्या धुवून मी 6-7, तर अशा तोडून घालायचे। आता यामध्ये घालायचे पाणी आणि वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। तर वाटण बारीक वाटून झालेलं आहे। आता इथे एक पातेलं घ्यायचं आहे आणि यामध्ये वाटण घ्यायचं आहे। इथे आपण फोडणी देणार नाही आहोत, वरूनच तेल सोडायचं आहे। खूप छान होते हे कालवण, एकदा तुम्ही करून बघा घरी, खूप मस्त लागतं। आता भांड्याला जे वाटण लागलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। झाकणामध्ये पाणी घ्यायचं आहे। तर पाणी टाकल्यानंतर एकदा ढवळून घ्या, म्हणजे आपल्याला किती रस्सा पाहिजे, किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे बघा। मी 4 माणसासाठी करते, मी आधी सांगितले त्याप्रमाणेच मी इथे पाणी वाढवणार आहे आणि तेवढंच साहित्य मी घेतलेलं आहे। तेवढं पाणी पुरेसं आहे 4 माणसांसाठी। आता यामध्ये मी 4 कोकम टाकत आहे। हे कोकम थोडे आंबट आहेत म्हणून मी 4च टाकलेले आहे। तुमच्याकडे ज्याप्रमाणे कोकम असतील त्याप्रमाणेच टाका। तर सुरुवातीला आधी 4च घाला, लागले तर नंतर देखील तुम्हाला घालता येईल। आणि आधी आपण मच्छीला आगळ लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचं आहे। तर असं वरून तेल घालायचं आहे। तुम्ही म्हणाले वरून काय असं घालताय, पण एकदा करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा। ही आमच्या कोकणातली पद्धत आहे। परत एकदा ढवळून घ्यायचं आहे। आता हे पातेलं आपण गॅसवरती ठेवूया आणि गॅसची आच करायची मध्यम। आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालूया, कारण कोकमामध्ये, आगळमध्ये आणि मच्छीला देखील आपण मीठ लावलेलं आहे, त्यानुसारच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। परत एकदा ढवळून घ्यायचं आहे। आता आपण जी ही मच्छी मुरत ठेवलेली, म्हणजे बांगडा जो मुरत ठेवलेला, तो यामध्ये टाकायचा आहे। हा मसाला देखील यामध्ये घालायचा आहे। परत एकदा हलक्या हाताने असं ढवळून घ्या आणि आता यावरती झाकण अर्धा असं ठेवायचं आहे आणि 7-8 मिनिटं ही मच्छी शिजवून घ्या। तर इथे 7-8 मिनिटं झालेली आहे, झाकण काढूया। आपलं बांगड्याचं कालवण झालेलं आहे। आता एका भांड्यात काढून घेऊया। तर आपण केलेलं कोकणी पद्धतीने बांगड्याचं कालवण तयार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत विश्रांती घेऊया। धन्यवाद।